आता आधीला आमच्याकडे आली आणि रोहन तुमच्याकडे, दोघंही तितकेच दुःखी आहेत. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मला असं वाटतं की रोहनची फार जास्त बोलली झाली. म्हणजे तुला बायकोची बाजू कळते, पण आईची सुद्धा बाजू. तर घरही सोडायचं नाही आणि संसारही व्हायचं नाही. या परिस्थितीतला सगळ्यात जास्त त्रास रोहनला होत असतो. नवीन बाबू तुम्ही म्हणजे रोहनला इतकं छान समजून घेतलं की पुढे असं तुला वाटत नाही. नवीन बाबू रोहनच्या आईकडून फार अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही हो. चूकच आहे ते, कारण स्वभावाला औषधच नसतं असं म्हणतात ना, ते बरोबरच आहे. ती कधीही आदिलाला समजून घेईल असं मला वाटत. आज आपण इथे एकत्र बसलो, बोललो, तरी उद्या ते होणारच नाही याची खात्री देता येईल. त्यामुळे मला असं वाटतं की यावर एकच उपाय आहे.